Hello, dear students. I am Javed Dhobi, sir, your English teacher. I welcome you once again on my YouTube channel. Today, we are going to learn from my English book 7, 2.3 Teeny Tiny. Here's a traditional English story that creates horror and fun at the same time. Dear friends, traditional that comes from generation to generation, पारंपरिक इंग्लिश स्टोरी दॅट क्रिएट्स टू फॉर्म तयार करणे. काय तयार करतोय? हॉरर अँड फन, भीती, स्केअर आणि गंमत एकाच वेळेस. द वर्ड्स टीनी टायनी रिपीटेड थ्रूआउट द स्टोरी ॲड टू द फन. आणि कोणती गोष्ट याच्यात फन ॲड करते की शब्द टीनी टायनी याच्यात वारंवार रिपीट झालेला आहे. द स्टोरी टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी वेअर ऑर्डिनरी थिंग्स ऑल्सो अपियर मिस्टेरियस. द स्टोरी टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी, कल्पनेच्या युगात. जगात आपल्याला नेतं की जिथं ऑर्डिनरी सामान्य गोष्टीसुद्धा मिस्टेरियस, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, गूढ, रहस्यमयी वाटतात. मिस्टेरियस मीन्स गूढ. स्टोरीज ऑफ ओल्ड वुमेन आर कॉमन इन ट्रॅडिशनल टेल्स ऑफ मेनी रिजन्स, एरिया, टेरिटरी. अनेक प्रदेशात म्हाताऱ्या महिलेच्या ज्या कथा आहेत त्या पारंपरिक आहेत. तर तशीच आपण एक फन स्टोरी इथं पाहणार आहोत. बट बिफोर दॅट वन, माय डिअर वन, कम टू पेज नंबर 44. हिअर सम वॉर्मिंग अप इज गिवन. क्वेश्चन फर्स्ट. यू नो दॅट ॲडजेक्टिव्ज आर यूज्ड टू डिस्क्राईब नाउन्स. हे आपल्याला माहिती आहे. ॲडजेक्टिव्ज मीन्स डिस्क्रायबिंग वर्ड्स. विशेषणं का वापरली जातात? तर नाउन्सचं वर्णन करण्यासाठी. They describe many aspects of a noun. Aspects means पैलू, भाग, अंग. Find more examples that will fit in each of the boxes below. काही बॉक्स दिलेले आहेत पहा. फॉर एक्झाम्पल साईज, स्मॉल, अ स्मॉल स्टोन. असं काय बनवता येईल तुम्हाला? अ स्मॉल बॉय, अ स्मॉल कार. बरोबर. एज, यंग. मग एज कसं? वय, यंग. अ यंग मॅन, a young city, a young news reporter. Shape, square, a square box. Color, pink, a pink dress, a green wall. या पद्धतीने. Origin, Chinese. Origin means मूळ, स्रोत, उगमस्थान. Quality, kind, wise, a wise king. A cruel master. Material, पदार्थ, plastic, a plastic toy. Use, स्विमिंग पूल, अ स्विमिंग टँक. जसं की डायनिंग असेल, अ डायनिंग रूम. नाव सी what other single adjective or pair of adjectives you can use in place of teeny tiny in the story that follows. Do the adjectives fit well in all places? या स्टोरीजमध्ये तुम्हाला टीनी टायनी ऐवजी इतर काही शब्द ॲडजेक्टिव्स बसतील का? योग्य पद्धतीने ते वापरले जातील का? डू यू हॅव टू मेक एनी अदर चेंजेस इन द स्टोरी इफ यू चेंज द ॲडजेक्टिव्ह? जर ते ॲडजेक्टिव्ह ही स्टोरीमध्ये बरोबर बसत नसतील तर तुम्हाला त्याच्यात काही बदल करावे लागतील का? लिसन, रीड केअरफुली अँड डिसाईड. सो नाव टर्न टू पेज नंबर 45. वन्स अपॉन अ टाईम, टीनी टायनी. द स्टोरी इज 2.3 टीनी टायनी. Once upon a time, there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. आता टीनी टायनीचा अर्थ इटुकले पिटुकले किंवा लहानसे. Now, one day, this teeny tiny woman tied her teeny tiny scarf. Scarf म्हणजे गळ्याला किंवा डोक्याला बांधलेली पट्टी. And went out of her teeny tiny house to take a teeny tiny walk. And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way, she came to a teeny tiny gate. So the teeny tiny woman opened the teeny tiny gate and went into a teeny tiny churchyard. कुठे गेली ती? चर्चयार्डमध्ये. Churchyard, an enclosed area around a church where people are buried. Enclosed, चारी बाजूने बंदिस्त. अशी चर्चचा अवतीभोवतीची जागा की जिथं लोकांना बरीड पुरलं जातं, मृत लोकांना, म्हणजे ज्याला आपण कब्रस्तान असं म्हणत असतो. अँड वेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉट इन टू द टीनी टायनी चर्चयार्ड, शी सॉ अ टीनी टायनी बोन ऑन अ टीनी टायनी ग्रेव. अँड द टीनी टायनी वुमन सेड टू हर टीनी टायनी सेल्फ,
ती स्वतःशी म्हणाली, दिस टिनी टायनी बोन विल मेक मी सम टिनी टायनी सूप फॉर माय टिनी टायनी सपर. सपर मीन्स द लास्ट फूड ऑफ द डे, द लास्ट मील ऑफ द डे. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणत असतो डिनर. सो द टिनी टायनी वुमन पुट द टिनी टायनी बोन इन टू हर टिनी टायनी पॉकेट. तो बोन म्हणजे हाडाचा तुकडा त्याने तिच्या त्या लहानशा पॉकेटमध्ये टाकलं. अँड वेंट होम टू हर टिनी टायनी हाऊस. नाव वेन द टिनी टायनी वुमन गॉट होम टू हर टिनी टायनी हाऊस शी वॉज अ टिनी टायनी बिट टायर्ड, एक्झॉस्टेड. ती थकलेली होती. सो शी वेंट अप हर टिनी टायनी स्टेअर्स टू हर टिनी टायनी बेड. वरती स्टेअर्सवर जिना चढून ती तिच्या त्या टिनी टायनी बेडवर पोहोचली. अँड पुट द टिनी टायनी बोन इन टू अ टिनी टायनी कब्बर्ड. त्या लहानशा कब्बर्डमध्ये तो बोन ठेवला, हाड ठेवलं की ज्याच्यापासून ती सपर बनवणार होती, डिनर बनविणार होती. अँड वेन दिस टिनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अ टिनी टायनी टाईम शी वॉज अवेकन्ड बाय अ टिनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टिनी टायनी कब्बर्ड विच सेड. ती जागी झाली, अवेकंट. का जागे झाली? की तो टिनी टायनी आवाज त्याचा त्या कब्बर्डमधून सांगत होता. काय म्हणाला तो? गिव्ह मी माय बोन. अँड दिस टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बिट फ्रायटन्ड. ती घाबरली. सो शी हिड हर टिनी टायनी हेड अंडर द टिनी टायनी क्लोथ्स. हिड, पास्ट टेन्स ऑफ हाईड, HID, हाईड. हाईड म्हणजे लपणे. तुम्ही एक गेम खेळत असाल हाईड अँड सीक, तर तिने हिड केलं स्वतःला त्या टिनी टायनी क्लोथच्या मध्ये. अँड वेन टू स्लीप अगेन, पुन्हा झोपी गेली. अँड वेन शी हॅड बीन टू स्लीप अगेन अ टिनी टायनी टाईम द टिनी टायनी व्हॉइस अगेन क्राईड आउट फ्रॉम द टिनी टायनी कबर्ड अ टिनी टायनी लाऊडर, गिव्ह मी माय बोन. तर ती झोपेतून जागी झाल्यानंतर पुन्हा तो आवाज त्या कबर्ड्समधून थोड्या मोठ्याने बोलला. काय बोलला? गिव्ह मी माय बोन, मला माझं हाड परत कर. धिस मेड द टिनी टायनी वुमन अ टिनी टायनी मोर फ्रायटन्ड. ह्यामुळे ती काही जास्त घाबरली. सो शी हिड हर टिनी टायनी हेड अ टिनी टायनी फर्दर अंडर द टिनी टायनी क्लोथ्स. पुन्हा तिने थोडंसं तिचं ते डोकं त्या चादरमध्ये लपवलं. अँड वेन द टिनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अगेन अ टिनी टायनी टाईम. पुन्हा थोडा वेळ ती झोपी गेली घाबरत. द टिनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टिनी टायनी कबर्ड सेड अगेन अ टिनी टायनी लाऊडर. अजून थोडं मोठ्याने बोलला. काय बोलला? गिव्ह मी माय बोन. अँड दिस टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बिट मोर फ्रायटन्ड. जास्त घाबरली. बट शी पुट हर टिनी टायनी हेड आउट ऑफ द टिनी टायनी क्लोथ्स. तिने बघा, आपल्याला चित्रात दिसतंय की तिने तिचं डोकं बाहेर काढलं. अँड सेड इन हर लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस, तिच्या सर्वात मोठ्या आवाजात ती बोलली, टेक इट. काय म्हणाली? टेक इट. इन दिस वे अवर स्टोरी एंड्स हिअर. डिअर वन, यू हॅव टू सॉल्व ॲक्टिव्हिटीज गिवन ऑन पेज नंबर 47. हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत. पेज नंबर 41 काढा. भाग आहे लँग्वेज स्टडी. पहा, तुम्हाला इमेज दिसत असेल. यू हॅव लर्न इन स्टँडर्ड 6 दॅट वर्ब्स ॲक्शन वर्ड्स हॅव डिफरंट फॉर्म्स टू शो द टाईम ॲट विच द ॲक्शन ॲपियर्स. वर्ब म्हणजेच त्याला आपण ॲक्शन वर्ड म्हणतो, कृती दाखविणारे शब्द. ते काय दाखवतात? की कोणत्या वेगवेगळ्या वेळेस ती घटना घडलेली आहे. पहा, पास्ट टेन्स, ही लिव्ड इन अ होल. तो त्या बिळात राहत होता. लिव्ड वर्बला ईडी लागलेला आहे. याला आपण रेग्युलर वर्ब म्हणतो, की तो त्या बिळात राहत होता. पास्ट ॲक्शन भूतकाळात घडलेली आहे. हे कशावरून समजेल आपल्याला? वर्बवरून, ॲक्शन वर्डवरून. प्रेझेंटमध्ये ही लिव्ज इन अ होल, तो बिळात राहतो. फ्युचर, ही विल लिव्ह इन अ होल, तो बिळात राहणार आहे. यू ऑल्सो नो दॅट द पास्ट टेन्स फॉर्म्स युजली हॅव डी, ईडी और ईडी ॲट द एंड. आणि हे पण तुम्हाला माहिती आहे की पास्ट टेन्स जनरली तयार करताना आपण डी, ईडी किंवा IED त्याच्या शेवटी लावत असतो. पहा, बाजूला काही कॅट्सचा इमेजेस दिसत आहेत. इट विल कम आउट ऑफ द होल. कोणता टेन्स आहे? विल, भविष्य काळात. तुम्हाला आधी पण शिकवलं आहे. शॉल आणि विल शोज फ्युचर टेन्स. इट कम्स आउट ऑफ द होल, तो बिळातनं बाहेर येतो.
इट केम आउट ऑफ द होल अँड लॉस्ट इट्स लाईफ. तो त्या बेडातनं बाहेर आला आणि त्याने त्याचा जीव गमविला. म्हणजे काय झालं असेल मित्र? कॅन यू गेस व्हॉट विल हॅपन? द कॅट इज देअर अँड द माऊस केम आउट फ्रॉम द होल and the mouse lost its life. Means the cat has clearly eaten up the mouse. Now the future is indicated by will and shall. Shall आणि will future tense दाखवतो. एकदम सोपं आहे. Use 5 of the following verbs in your own sentences to show the past, present and future tense. पहा, पास्ट लाईक्ड, प्रेझेंटमध्ये लाईक किंवा लाईक्स येईल आणि फ्युचरमध्ये विल लाईक. पुढचं, कॅन यू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल? नोट दॅट दीज वर्ब्स हॅव इरेग्युलर पास्ट टेन्स फॉर्म्स. इरेग्युलर म्हणजे ज्यांना ईडी लागत नाही, डी ईडी किंवा आय ईडी लागत नाही. जसं की बघा, पास्ट टेन्समध्ये वेंट असेल तर प्रेझेंटमध्ये गो किंवा गोज आणि फ्युचरमध्ये विल गो. आता तुम्हाला प्रश्न येईल मित्र हो की सर प्रेझेंटमध्ये इथं पण गो गोज, वरती पण प्रेझेंटमध्ये लाईक लाईक्स, मग आता एस आणि ई एस का लागतो? तर हे तुम्हाला मी शिकविलेलं आहे. जेव्हा सब्जेक्ट हा, कर्ता हा थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे एखाद्याचं नाव असेल, राम, गोपाल, सीता, किंवा ही शी इट असेल तेव्हा वर्बला साध्या वर्तमान काळात एस किंवा ई एस लागतं. हे तुम्हाला मी शिकविलेलं आहे. तर या ॲक्टिव्हिटीज ही तुम्हाला पूर्ण करायची आहे. नाव डिअर वन, वी हॅव सीन अ लॉट. टर्न टू पेज नंबर 49. पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन. हा क्लास मॅगझिनचं पेज नंबर जे 51 आहे हे तुम्हाला स्वतः सोडवायचे आहेत. फक्त आपण पेज नंबर 49 थोडंसं पाहूया. पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन. क्लासचं मॅगझिन एकत्र कसं ठेवतो आपण, कसं करायचं? यू मस्ट हॅव सीन दॅट मेनी पीपल रेड मॅगझिन्स. अनेक लोक मॅगझिन, मासिकं वाचतात. मेनी ऑफ देम आर फॉर ग्रोन अप पीपल. काही ग्रोन अप वडीलधाऱ्या माणसांसाठी असतात. बट सम ऑफ देम आर ऑल्सो फॉर चिल्ड्रन. काही मुलांसाठीही असतात. बट इन्स्टेड ऑफ बाईंग अ मॅगझिन फ्रॉम अ शॉप, वुड यू लाईक टू मेक युअर ऑन मॅगझिन? इन्स्टेड ऑफच्या ऐवजी, ते मॅगझिन शॉपवरून विकत घेण्याऐवजी तुम्हाला तुमचं स्वतःचं बनवायला आवडेल का मित्र हो? रीड टू फाइंड आउट हाऊ तारा अँड हर फ्रेंड्स प्रिपेअर द मॅगझिन ऑफ देअर क्लास. कसं बनवलं ते बघा. कलेक्ट स्पेसिमेन्स ऑफ चिल्ड्रन्स मॅगझिन्स अँड चिल्ड्रन्स सेक्शन्स इन अदर पिरियॉडिकल्स, न्यूजपेपर्स एट्सेट्रा. त्याच्यातनं कलेक्ट करा. सी विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स आर इन्क्लुडेड इन द मॅगझिन. कोणतं मटेरियल आहे यादीतनं बघा. विच ऑफ दिस डू यू लाईक टू रीड द मोस्ट. तुम्हाला कोणतं आवडतं याचं वाचायला? कलेक्ट स्पेसिमेन ऑफ 3 ऑफ युअर फेवरेट मटेरियल्स. त्याचे नमुने गोळा करा. कलेक्ट 1 स्पेसिमेन ऑफ इच ऑफ द अबो ॲज अ क्लास प्रोजेक्ट. आणि याच्यापैकी एक स्पेसिमेन क्लास प्रोजेक्ट म्हणून निवडा. बघा तुम्हाला इथं सेक्शन्स दिलेले आहेत. स्टोरीज आहेत, पोएम्स आहेत, वर्ड पझल्स म्हणजे शब्दकोडे आहे, पिक्चर पझल्स, चित्रकोडे किंवा रिडल्स, क्राफ्ट आयडियाज, इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे बोधप्रद, माहितीप्रद लेख, जोक्स, बोर्ड गेम्स, फोटोग्राफ्स, क्विझेस, प्रश्नमंजुषा, रेसिपीज, पाककला, एखादी वस्तू बनवणे, टिप्स ऑन हाऊ टू स्टडी, इंटरव्ह्यूज, प्लेज, नाटकं, न्यूज आयटम्स, कलेक्शन ऑफ इंटरेस्टिंग फॅक्ट्स, पिक्चर स्टोरीज, फ्रेंडली ॲडवाईज, अदर टाईप ऑफ मटेरियल्स. मग असं तुम्हाला करायचं आहे. पेज नंबर 50 आणि 51 तुम्ही स्वतः घरी वाचणार आहात. मित्र, इथपर्यंतचं तुम्हाला समजलेलं असेल. बाकीचं आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत.